एकेका मताने बनते आणि पडते सरकार, म्हणून तुम्ही तुमचे मत करू नका बेकार। 29 एप्रिलला मुंबईमध्ये करा बहुसंख्येने मतदान। नमस्कार, मी प्रियंका कौल। सामान्य जनतेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। तर सध्या आपण आहोत गावदेवी मोसंबी तबेला या ठिकाणी। तर जाणून घेऊया रहिवाशांच्या मनात नक्की मतदानाविषयी काय कौल आहे। काय सांगाल तुम्ही, म्हणजे इथे डेव्हलपमेंट काय झाले आणि काय व्हायला पाहिजे? आतापर्यंत तर डेव्हलपमेंट अशी काहीच झालेली नाही आहे। इथे आम्हाला जर कुठचाही कार्यक्रम करायचा असेल किंवा कुठची सामाजिक आम्हाला सुधारणा जर हवी असेल, मग ते इतर आमचे संडास बाथरूमचे प्रॉब्लेम असो किंवा पाण्याचे प्रॉब्लेम असो, नाल्यांचे प्रॉब्लेम असो, तर आम्हाला येथील येणारे जे सत्ताधारी पक्ष आहेत ते आम्हाला मदत कधीच करत नाही आहेत। आणि त्यांच्याकडे आमचे हे प्रॉब्लेम जर आम्ही घेऊन गेलो तर सांगणार की ज्यावेळी तुमचा ज्यावेळी नंबर येईल त्यावेळी आम्ही त्या विषयावरती बोलू। आजच्या डेटमध्ये आम्ही शहरामध्ये राहून पण आम्हाला पिण्याच्या पाण्याची देखील इथे सोय व्यवस्थित नाही आहे। हवं असेल तर इथे बसलेल्या सगळ्या नागरिकांना तुम्ही विचारू शकता। आम्ही इथे येताना तुम्ही तर पाहिलं असाल, येते वेळी रामेश्वर विद्या मंदिरच्या इथून कनेक्शन एक तर जॉईन करा किंवा मद्रासवाडीतून आम्ही कनेक्शन जॉईन करतो। तिथून जॉईन इथपर्यंत करेपर्यंत आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च येतो निव्वळ एका पाईपासाठी। त्या पाईपामध्ये मुश्किलने आम्ही 10 घरं आम्ही पाणी भरू शकतो त्या पाईपामध्ये, पण तेही पाईप 6 महिने टिकत नाहीत। कारण त्याचं कारण आहे की ठिकठिकाणी आम्ही गटरातून नाल्यातून जे पाईप येतात त्याच्यामुळे लीक होतात। तर आमचं मत होतं सत्ताधारी पक्षांना की निदान इथे 6 इंचाची किंवा 4 इंचाची एक लाईन ही शेवटपर्यंत त्यांनी सोडावी, बाउंड्रीपर्यंत सोडावी। तर बहुतेक पक्षांनी आम्हाला असं सांगितलं की तिथला बायोमेट्रिक सर्वे झाला आहे, आज ना उद्या तुटणार। अहो तुटताना तर उद्या तुटेल किंवा 5 वर्षांनी तुटेल, तोपर्यंत इथल्या जनतेने काय करावं? मग आमचे छोटे हेच प्रॉब्लेम नाही आहेत, त्याशिवाय आमच्या असते इथे असलेले बाथरूम। सकाळच्या वेळेस एका बाथरूमला कमीत कमी 10 डबे असतात पुरुषांच्या बाथरूमला, बरोबर? ते डबे म्हणजे तिथे पण आम्हाला प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की आम्हाला आश्वासनं दिले जातात की आम्ही इथले संडास बाथरूम आम्ही वाढवू, पण संडास बाथरूम पण तिथे वाढवले जात नाही आहेत। त्यातल्या त्यात मिळणारं धनधान्य जे 2 रुपये 3 रुपये किलो इथून जनतेला मिळत होतं, प्रत्येकाचं आधार कार्ड सर्च केल्यानंतर वाढायला पाहिजे। जशी क्वांटिटी मुलाचं वय वाढतं तसं ते धान्य वाढायला पाहिजे, तर ते धान्य कमी होत आलं। जिथे 20 किलो मिळत होतं तिथे 5 किलो किंवा 4 किलोवरती इथं संख्या आलेली आहे। त्यातल्या त्यात येथील सांगायचं झाले प्रॉब्लेम, तर प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस 5 वर्षानंतर प्रत्येक लीडर जे उमेदवार उभे असतात इथे हात जोडण्यासाठी येतात, पण नंतर इथले प्रॉब्लेम सॉल्व करायला कोणी येत नाही। प्रत्येक वेळेस आम्हाला हाक इथल्या एका समाजसेवकाला LC पुजारी यांना द्यावी लागते आणि त्यांना बोलवून आणून इथं आमचं काम करावं लागतं। आणि निवडणुकीपुरतं फक्त या उमेदवारांचं असं वागणं कितपत योग्य आहे? योग्य तर नाही आहे, आम्ही जनतेलाही समजवतो, पण जनतेला समजून आणि ते नेत्यांपर्यंत आमचं पोचत नाही। कार्यकर्ते म्हटलं तर कार्यकर्त्यांनी ते पण तर आम्ही प्रत्येक तुमचा पेपर हा तिथपर्यंत पोचवतो, बरोबर? पण ते कानावरती घेत नाही, त्याला आम्ही काय करणार? ते सांगतात सिस्टम जसं आहे तसं चालणार, तसं पुढे तुमची कामं होत राहणार। आता यांची सिस्टम मतदानासाठी थांबत नाही ना, जेव्हा तेव्हा नेहमी सांगणार की तुम्ही इथे एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेवरती राहता, अनलिगल तुम्ही राहणीमान आहे तुमचं, असं सांगतात। अनलिगल जागेवरती राहणार आहेत, मग तुम्ही आमच्याकडे ज्यावेळी वोट मागता आणि इथे कमीत नाही म्हटलं तर इथून मी ते 93 पासून आहे, 93 पासून प्रत्येक वेळेस आमचा वोट जर पात्र आहे, मग आम्ही अपात्र कसे आणि अपात्र जागेवरती का राहतोय, हा प्रश्न माझा तिथल्या स्थानिक नेत्यांना आहे। आणि आमच्या इथे एवढं मोठं ते जलवाहिनीचं वगैरे प्रकार वगैरे सगळं काही झालं, स्थानिक सगळे पक्ष होते, प्रत्येक पक्षाच्या आम्ही हातापाया जोडलो, पण आमच्यासाठी कोणी आलेलं नाही आतापर्यंत। पाणी मिळत नाही, बिलकुल पाणी मिळत नाही। आणि मेन म्हणजे पाण्याचाच प्रॉब्लेम आहे। प्यायला पाणी आम्ही दुसऱ्याच्या घरून 1 हंडा असं बाहेर मैदान आहे ना तिथपर्यंत जातो, एक हंडा घ्यायला। सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही पाण्यासाठी तिथे असतो, पाणी नाही, बाथरूमच्या सोयी नाही, गटराचं पाणी जात नाही। पावसातून तर तुम्ही इथे येऊ शकणार नाहीत, एवढं पाणी असतं। लहान मुलं आहेत आमची, कुठे जाणार मग आम्ही? असं त्या लोकांना सांगितलं तर ते बोलतात तुमचे सर्वे झाले, तुमचे रूम तुटणार। आणि नेहमीच आम्ही 6 महिन्यांनी वर्षाने नेहमीच पैसे काढून लाईन घेतो, पण प्यायला पाणी काय आम्हाला मिळत नाही। 6 महिन्याच्या वरती पाणी राहतच नाही, असं आहे।
मेन म्हणजे आमच्या इथे गटराचा प्रॉब्लेम, आता तर पावसाचे दिवस आहेत नाहीत, तर एवढा गटराचा प्रॉब्लेम आहे ना की नुसतं सकाळी आता आम्ही 15 दिवसापूर्वी ह्या उषा मॅडमला सांगून गटर साफ करून घेतलं. पुढच्या नगरसेवकाकडे गेलो तरी तो ऐकत नाही. मागचं जे एअरपोर्टचं हे आहे ना तिथे घुस लागले. आम्ही किती दिवस सांगितलं आम्हाला ओपन करून द्या म्हणजे आमचं पाणी ते जाईल, सारखं तुमच्याकडे यायला गरज नाही ना आम्हाला, तरीसुद्धा ते पण होत नाही. एवढा गटराचा प्रॉब्लेम आहे. आम्ही गटराच्या लाईनीला म्हणजे बाजूलाच आमचा रूम आहे, आम्ही काय करायचं सांगा. पावसात तर आमच्या घरात पाणी आलं, मग कोण येणार. खासदारकीच्या निवडणुकीसाठी पोल चालू आहे, बरोबर आहे. सामान्य जनता प्रत्येक वेळा बोलत असतात, पण जे खासदार असतात किंवा आमदार असतात, नगरसेवक असतात, सगळेजण घोषणापत्रक काढतात मी हे करेल ते करेल, पण मुळात खासदारकीचं काम काय हे कधी घोषणापत्रकामध्ये आम्हाला दिसलं नाही. जवळजवळ माझं वय 7 ते 8 वर्ष होतं, तिथपासून ऐकतो की झोपडपट्टी डेव्हलप होईल, ती काय अजून झालेली नाही आहे. आणि आता जर सर्वसामान्य माणूस आहे, हा इथला माणूस गरीब का राहतो आहे, कारण समजा घरचे काही 2-4 जण असतात, ते कामाला जाणार, 5-6 वर्षामध्ये 5-6 लाख रुपये जमवणार, तोपर्यंत 5-6 लाखामध्ये घर खाली जातं. त्याच्यानंतर ते पुन्हा तेच पैसे ते घरच्या डेव्हलपमेंटसाठी यूज करणार. पुन्हा ते 10-15 वर्ष चालू झाल्यानंतर कोणतरी अनलिगल म्हणून तुमचं घर म्हणून तोडून जाणार. असं आमच्या पाईपलाईन झोपडपट्टी वस्तीवर बरोबर झालेलं आहे. त्यांना घरं मिळालीत की नाही मिळालीत ते अजून नाही. तोडायला असताना खासदार मतं मागायला येतात, आमदार येतात, नगरसेवक येतात, पण ज्या वेळेस खरंच सामान्य माणसावर प्रॉब्लेम असतो ना तेव्हा तिथे कोणी येत नाही. का तेव्हा येत नाही? का त्यांच्या अथॉरिटीशिवाय तोडलं जातं का? गव्हर्नमेंट कुणाची आहे? जरी विरोधी पक्ष म्हणतात की आम्ही सत्तेत नाही आहे, मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही संसदेमध्ये बडबड करता, मग इथे सामान्य माणसाला त्रास होतो, त्याला सहकार्य कोण करणार? शेवटी आता निवडणूक आल्या म्हटलं काँग्रेस, BJP जे वेगवेगळे पक्ष ते येणारच ना मतं मागायला. शेवटी मतं देणार तेव्हा ते जिंकून येणार, पण मतं मागायच्या अगोदर तुम्ही आम्हाला किती सहकार्य केलं त्याचं लोकांना दाखवून द्या की बाबा आम्ही एवढ्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलं. आज आम्ही जवळजवळ 6 महिने BMCमध्ये चक्कर मारतो आहे की इथल्या लोकांना गटराचं पाणी प्यायला मिळतं. सकाळी 4 वाजता पाणी येतं, 4:30 वाजता आणि 6 वाजता जातं. 1.5 तासामध्ये जे नेते पुढारी आहे फक्त दिवसातून 1.5 तासच पाणी भरतात त्यांनी वापरतात. मग ह्या सामान्य जनतेचं मतं घेऊन जर ते मोठे बनतात, मग यांच्याकडे लक्ष कोण देणार? आज गव्हर्नमेंटची पाईपलाईन पास झाली म्हणतात, मग येत का नाही? आणि जरी आली तरी कॉन्ट्रॅक्टर नाही, हा नाही, तो नाही, मग ह्यांनी जायचं कुठे? शेवटी मतं मागायला तुम्ही जेव्हा येता तेव्हा तो हा विषय तुम्ही का नाही घेत? राहिली गोष्ट डेव्हलपमेंटचा, आणखीन किती डेव्हलपमेंट बाथरूम आहेत, गव्हर्नमेंट फंडिंग करते बाथरूम बांधायला, साफसफाई करायला फंडिंग देत नाही का? ती साफसफाईची फंडिंग जाते कुठे? ती सामान्य जनतेला माहिती नाही आहे. ते कोण सांगणार? खासदारची जी कामं आहेत ती कोण दाखवून देणार की बाबा ही खासदारकीला कामं आहेत, आम्ही याच्या माध्यमातून आम्ही ही कामं करू, आमदारकी आम्ही ही कामं आहेत. म्हणजे तुम्ही कुठला मंडळ कुठला कार्यक्रम करत असाल, वर्गणी मागायला गेले, वर्गणी दिली की सगळं संपतं का? तुम्ही वर्गण्या वगैरे नका देऊ ना, तुम्ही डेव्हलपमेंट करा. मंडळ फक्त 5 दिवस 10 दिवस कार्यक्रम करून संपवून देतो, तेच पैसा तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये वापरा, त्यांना आयुष्यभर कामाला येईल. मग उगाचच तुम्ही पण बोलू शकत नाही की मंडळ येऊन आमच्याकडून घेऊन जातात. त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या इथे सहकार्यांनी पण थोडं समजायला पाहिजे की आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे तर कुणाकडे हात पसरायचे आणि कुणाकडे नाही. 5 वर्षे तुम्हाला 5-10 हजार वर्गण्या देऊन शांत बसवतात आणि 5व्या वर्षी येऊन तुमचाच गैरवापर करून ती लोक काम करून घेतात. जसं की आता तुम्ही बोललात की निवडणुका आल्यापुरतं सगळे एकत्र येतात, मग आता भाजप सेनाची युती झाली तर काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी हे तर बोलेल की भाजप सेनेच्या मदतीने अगोदर पण काँग्रेसची सत्ता होती, नाही असं नाही. आता मागे पण आम्हाला काँग्रेसच्या पण योजना होत्या, BJPच्या पण योजना आहेत. काँग्रेसच्या योजना होत्या त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या नाही. BJPच्या आहेत त्या पोचत नाही, पण त्यांना म्हणजे पोचतात पण मिळत नाही. मग त्याच्यावरती काय अभ्यास करता येईल? याचा आम्ही कुणाकडे प्रश्न उत्तर मागायला जाणार? खासदार निवडणूक लढायचं आहे म्हणून प्रचारासाठी प्रत्येकाच्या दारोदारी जातो आहे. एकदा निवडून आल्यानंतर त्याच्या दारोदारी आम्हाला जावं लागतं. एक दिवस त्या लोकांनी चक्कर मारली की त्यांना त्रास होतो, मग आम्ही 5 वर्ष सतत त्रास करतो आहे, मग आमचा त्रास कोण बघणार? मग आम्ही कुणाकडे विचारपूस करणार की बाबा आमचं काय करायचं? अगोदरही आम्हाला सेनेचा, भाजप आणि सेनेचा अगोदरही आम्हाला काही फायदा नव्हता आणि याच्यानंतरही आम्ही आशा करू शकत नाही. कारण सेनेच्या आम्ही ते नगरसेवकपासून ते आमदार ते खासदारपर्यंत कधीही जावं त्यांच्या गेटवरती, तर गेटवरतीच आम्हाला तिथे सांगितलं जातं की साहेब ऑफिसमध्ये नाही आहेत म्हणून. आणि इथे फक्त ते वोटिंगसाठी येतात. पण इथे या विभागामध्ये सेनेने किंवा भाजपने आतापर्यंत या 25 वर्षामध्ये एक लादी देखील लावली नसेल गटाराची.
आमच्या इथे आताची सीन जर अशी आहे तर. आणि त्यातल्या त्यात भाजप आणि सेनेच्या राज्यातच आमच्याबरोबर विश्वासघात करून आमचा बायोमेट्रिक सर्वे केला. आम्हाला नोटीस देखील लावलं गेलं नाही की बाबा चला तुम्हाला कुठे मिळणार, किती एरियाचं क्षेत्रफळ मिळणार, कशा प्रकारे तुमचं डेव्हलपमेंट होणार हे देखील नाही. इथे जशी हुकुमशाही करतात तशी त्यांनी जे खरेदी केलेले गुंड असं म्हटलं तरी हरकत नाही, सेनेचे खरेदी केलेले गुंड आणि त्यांनी विकत घेतलेल्या संस्था, ज्या संस्थांचे मोठे मोठे लीडर होते, शेजार समित्या वगैरे इथे झालेल्या होत्या, त्यांना विकत घेऊन इथे गुंडगिरी करतात. तसं इथला सर्वे बायोमेट्रिक केलेला आहे त्यांनी. कारण सर्वेचा प्रकार असतो, सर्वे करण्याच्या अगोदर तिथल्या पुनर्वसनासाठी स्थानिक लोकांचा विचार घेतला जातो की बाबा चला तुम्ही इथून जायला तयार आहात की नाही, तुम्हाला कशा प्रकारे घर हवं, कुठे तुम्ही जाणार. तर आम्ही त्यांना एवढेच प्रश्न विचारत होतो, बाबा कशा प्रकारे आम्ही त्यांना कुठे पाठवता, का तुम्ही सर्वे करता हे देखील सांगायला तयार नाही की शासनाचा आदेश आहे. तुम्ही जर सर्वे करायला जर नाही दिलात तर पाईपलाईनची जशी अवस्था केली तशी तुमची अवस्था करू म्हणून आम्हाला सांगण्यात आली. बरं सर्वे झाल्याने हे झालं हे सेनेच्या राज्यात. नगरसेवक आमचा शिवसेनेचा दिनेश कुबल, आमदार आमचा शिवसेनेचा संजय पोटनीस आणि खासदार आमचा BJPचा पूनम महाजन यांच्या राज्यामध्ये सर्वे होऊन आणि कमीत कमी 500 ते 600 लोक आज रस्त्यावरती आहेत तिथे. अशी परिस्थिती आहे. आणि आम्ही 65% इथली जनता अपात्र घोषित झालेला आहोत. कारण आम्हाला ज्यावेळी सर्वे झाला त्यावेळी शासनाकडे आम्हाला काय कागदपत्र कशाप्रकारे जमा करावेत, कशाप्रकारे त्यांची रूपरेषा असावी कायची, तर आम्हाला वकील वगैरे देऊन किंवा कोणतरी एखादा शासकीय अधिकारी व्यवस्थित बसून तिथे समजवण्यात आलं नाही. त्याच्यामुळे ते 65% लोक अपात्र झाली. नशीब आमचं चांगलं की त्यावेळेस समाजसेवक LC पुजारी यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी 5 वकील बसवले आणि इथून जेवढी लोक अपात्र झालेली होती त्यांचे अपील भरण्यात आले. आणि अपील भरून आता आम्हाला वाट बघतोय की अपील झाल्यानंतर तिथून समोरून आम्हाला येणाऱ्या लेटरची वाट बघतोय की त्यातून किती लोक तर NX2ला पात्रता झाली. इथे महानगरपालिकेचे इलेक्शन झालं, नगरसेवक प्रचाराला आले, त्याच्याबरोबर खासदार आले, आमदार आले इथे प्रचाराला आल्यानंतर या विभागाला त्यांचा 89 वॉर्ड आहे, या वॉर्डला अजूनपर्यंत त्यांनी एकदाही व्हिजिट देखील दिलेली नाही आहे की इथले प्रॉब्लेम काय आहेत ते. मग लोकांना कसं कळले, काही लोकांना हे देखील माहीत नाही की आपला नगरसेवक कोण आहे तो. आमचे आमदार इथून निवडून आल्यानंतर इमान की निवडणुकीच्या वेळेस पण इथे प्रचाराला ते आले नव्हते. अशी आतमध्ये आम्ही आय हेट स्लम म्हणून सांगितलं आमच्या आमदारांनी आणि आमदार आमचे आतमध्ये प्रचाराला पण आले नाहीत त्यावेळेस. खासदार तर लोकांनी इथल्या जनतेला माहीत पण नसेल तिचा चेहरा कसा आहे तो की पूनम महाजन, अगदी त्याच्यापूर्वीचे पण माहीत नव्हते. आणि काल एक खासदारीण आली होती, ती देखील 2 मिनिटं इथे थांबली नाही की आचारसंहितेच्या भीतीस्तव तीही पळून गेली. तुम्हाला माहिती आहे इथला खासदार कोण आहे आता? नाही माहिती आम्हाला कोण आहे. नाही काय सांगाल तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का की सरकार अनेक योजना राबवतं ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात का? नाही, आमच्याकडे इकडे कसलंच येत नाही, काहीच सोयी नसतात आमच्याकडे, त्याच्यामुळे काय आम्हाला माहिती पण नाही. योजनेची पूर्तता सगळ्या लोकांनापर्यंत पोचते, म्हणजे त्यांना माहिती मिळते पण ती पोचत नाही. तो जो जाहिरातीचा पैसा आहे तोच जर तुम्ही त्या योजनेमध्ये जर कुणाला मिळवून देऊन त्याची एखादी जाहिरात केली, फक्त न्यूजला बघितलं तर 1-2 चेहरे असतात, तीच जाहिरात असते. तसं ते तुम्ही मिळवून दिल्यानंतर त्यांना पूर्वी काय होते आणि त्याच्यानंतर काय, असे तुम्ही 100 जाहिराती काढण्यापेक्षा 2 जाहिराती जरी काढल्या तरी लोकांना ती माहिती मिळेल की बाबा ह्या लोकांना ह्या योजनेचा लाभ झालेला आहे आणि त्या योजनेमाध्यमातून त्याचं घरकुटुंब व्यवस्थित स्थिरावलं आहे. आणि मुळात असं झालेलं आहे, आता ह्या स्लम एरियामध्ये उच्च शिक्षित मुलं आहेत, 15वी शिकलेली मुलं आहेत, एवढी सुशिक्षित मुलं आहेत की त्यांना अक्षरशः नोकऱ्या नाही आहेत. आणि नोकऱ्या नसल्यामुळे ते थोडेसे कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला जाण्याची भीती असते, किंवा जरी गेले नाही तरी ते कमी रोजगारामध्ये त्यांचं एवढं शिक्षण करून मग फायदा काय. आज आम्ही बघतोय की मोठे मोठे शिक्षण संस्था आहेत, परत शिक्षण सुविधा आहेत, पण त्या पूर्णपणे लोकांपर्यंत माहिती मिळत नाही त्याची. तर एखादा असा गव्हर्नमेंटने असा कॅम्प भरवून सुशिक्षित मुलांसाठी प्रॉपर, असं नाही की डमी मुलं आणून बसवली त्या लोकांना कळवलं, असं पण आम्ही नजरेमध्ये आमच्या आलेलं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो आहे की त्यांना माहिती मिळाली की बाबा 15वी शिक्षणानंतर तुमचा हा कोर्स मिळाला जाईल गव्हर्नमेंटकडून आणि अशा पद्धतीने तुम्हाला नोकऱ्या मिळतील. काय
वाटतं, म्हणजे कोणत्या सरकारच्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी होतं? आता सरकार काँग्रेस असली आणि BJP असली, शेवटी सरकार ते पण त्याच्या पद्धतीने काम करत होते, हे पण त्यांच्या पद्धतीने काम करतात. फक्त या सरकारचं एवढं बोलेल की लोकांपर्यंत ज्या सुविधा ज्या माहिती नव्हत्या त्या माहिती तरी मिळत आहे, आणि अगोदरच्या सरकारमध्ये मिळत होत्या पण लोकांपर्यंत पोचत होत्या की नाही पोचत होत्या त्या लोकांनाच माहिती. कारण त्या पद्धतीने आता डेव्हलपमेंट चाललेलं आहे. पूर्ण कुणाला दोष देऊन आणि कुणाची बाजू घेऊन नाही, जे योग्य आहे त्या योग्य मार्गालाच जाऊन आता जर गव्हर्नमेंट बोलत असेल ह्या 5 वर्षामध्ये बहुतेक BJP सरकारने खूप सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या मिळवून पण दिलेल्या आहेत. जर हेच गोष्टी जर पुढे करत असतील तर ठीक आहे, नाही तर अगोदरची पण सरकार तेच आहे. फक्त एक माझं मुळात म्हणणं असं आहे की सामान्य जनतेमध्ये एखादा कुठला तरी सामान्य गोष्ट बोलण्यात आली तर लोक त्यांच्यावरती नावं ठेवतात किंवा बोलतात. खासदार आमदार अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात की त्यांना त्या पदावर कुणी ठेवलं आम्हाला पण विचार पडायला लागतो. मग त्या लोकांना पदामध्ये खासदारकीला उमेदवार तो योग्य आहे की नाही ते पहिलं सरकारने विचार करावा, त्याच्यानंतरच त्यांना उमेदवारी द्यावी. तिथे ना बहुतेक मुलं जी लो कॅटेगरी म्हणजे म्हणतात मातंग समाजाची वगैरे ती मुलं आहेत, ग्रुपने ना डेली येतात संध्याकाळची. आम्ही त्यांची कंप्लेंट बँड्रापर्यंत केली. मध्यंतर ते शांत झालेलं होतं प्रकरण, पण आता बघायला गेलं तर प्रमाणाच्या बाहेर वाढतच चाललं. चरस गांजा विंजा सगळं तिथे पिणं चिलिंग वगैरे सगळं काही ओढणं वगैरे. आणि त्यांच्याकडे आम्ही विरोध केला तर त्यांच्या हातामध्ये ना ब्लेड असतात, त्या ब्लेडने ते लोक वार वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे करतात वगैरे. आणि चोऱ्यांचं प्रमाण तर इतकं वाढलं की अनलिमिटेड, की तुम्ही असं दरवाजाला कडी लावून बाहेर येऊ शकत नाही. लॉक करूनच तुम्हाला प्रॉपरली बाहेर पडायला पाहिजे. की समजा तुम्ही इथे दरवाजालाच कडी लावून तुम्ही बाहेर जर निघालेला असाल, 5 मिनिटासाठी जरी गेला असेल तरी तुमच्या घरातून मोबाईल काही ना काहीतरी तिथे गायब असतं. नाही देत पाणी नाही भेटत जनतेला. जनता एवढी परेशान झाली आहे इथे की ते सरकारचा बोबा मारतात इथे, असे भडकतात. ते वोट घ्यायला येऊ दे इथे त्याला चपणी हाणतो म्हणून सांगतात इथली लोक बोलतात. असं बोलतात आल्यावरती की आमच्याकडे लक्ष दिलं नाही जात. त्याच्यामध्ये नुसतं वोटसाठी येणार की ताई आम्हाला वोट द्या, भाऊ आम्हाला वोट द्या. त्याच्यानंतर कोण बघत नाही, इकडे मरा काय बी करा तुम्ही, तसं करतात इकडे येऊन. सरकार ज्या योजना राबवतं ते जनतेपर्यंत किती पोहोचतात? आधी सरकारच्या योजना काय त्याच जनतेला माहीत नसतात, कारण त्याची ॲड किंवा जाहिरात मिळत नाही. ह्या ॲड वगैरे जाहिराती कोणाला मिळतात? ज्या सोशल ॲड सामाजिक क्षेत्रामधून अंगणवाडीमधून वगैरे काम वगैरे करत असतात, BMCला सतत ज्यांचं येणं जाणं असतं त्यांच्याकडे ते चार्ट्स वगैरे मिळतात वगैरे. पण त्यांचं पण काम आहे की इतर महिलांमध्ये छोटे छोटे ग्रुप आहेत, छोटे महिला मंडळ आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोचवणं किंवा त्यांच्यापर्यंत ते राबवणं, त्याच्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं. पण असं सगळंच काही शक्य होत नाही आहे. इव्हन की एखादा बचत गट जरी खोलला तरी 6-6 महिने ती फाईल तिथे पेंडिंग असते. बरोबर. जसं की तुम्ही आता बोलला की सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही आहे, पण हे जे जाहिराती आहेत जाहिरातीच्या माध्यमातून पण कितपत योग्य वाटतं तुम्हाला? प्रत्येक एका पक्षाच्या जाहिराती, प्रत्येक पक्षाच्या जाहिराती जेवढे त्याच्यावर खर्च करतात ना तेवढे आजच्या डेटमध्ये आमच्या देशामध्ये बेरोजगार मुलं आहेत, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांनी तो पैसा तिथे खर्च करावा असं मला तर वाटतं. काय सांगाल तुम्ही, सध्या हवा कोणाची? हो, हवा कोणाची असली तरी सामान्य माणूस हा सामान्य जागेवरतीच राहणार आहे. जरी काँग्रेस आली किंवा BJP आली तरी सामान्य माणसांचे प्रश्न आहेत त्या जाग्यावरतीच राहणार आहेत. त्यांचं ते रोजचं रुटीन आहे ते त्यांना रोजचं रुटीन त्यांना केलंच पाहिजे. सत्ता कोणाची असली तरी लोकांना फरक ह्याचा पडत नाही आहे. मिडल क्लासवाल्याला किंवा सामान्य जनतेला काय हवं? त्याला हक्काचं घर हवं, बरोबर, त्याला रोजगार हवा, त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना एज्युकेशन वगैरे व्यवस्थित. कुठचाही पक्ष आला तरी देखील मोठी माणसं ही मोठी म्हणतात आहेत, लहान आहे ते अजून त्यांच्यावर लहान होत चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यावरती अजून तुम्हाला डिस्कस करायला सांगायला नको, समजू शकता. मोठा व्यक्ती आहे तो मोठा होणार, बरोबर, पण जो गरीब आहे तो अजून गरीब होत चालला आहे. किती जरी योजना यांनी राबवल्या तरी त्या राजाकडनं तर एवढं सुटतं, पण जनतेपर्यंत ते पोचेपर्यंत बर्फासारखं वितून एवढं झालेलं असतं. मग तो उपयोग काही नाही. सरकार कुठचीही बदलू, परिस्थिती हीच राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला, BJP की काँग्रेस आहे? कुठचीही येऊ दे, पण आम्हाला घराच्या बदली घर आणि पाणी ह्या 2 आमच्या, आणि बाथरूमच्या, लेडीजला बाथरूमचा तर प्रॉब्लेम भरपूर असतो. त्या कारणानं ह्या आमच्या सुविधा आम्हाला दिला. कोणी येऊ दे, काँग्रेस येऊ दे, नाही तर भाजप येऊ दे, नाही तर आणि कोणी येऊ दे, पण जो कोणी येईल त्यांनी एकदा गावदेवीत येऊन चेहरा मात्र दाखवावा, एवढी आमची अपेक्षा आहे.
माझ्या मते आता ज्या पद्धतीने BJPने या 5 वर्षांमध्ये डेव्हलपमेंट केलेलं आहे, म्हणजे जी नियोजन वरतून होते ती डायरेक्ट प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये होते किंवा आधार कार्ड लिंक केल्यामुळे, बँक लिंक केल्यामुळे त्या लोकांना प्रत्येकाची वोटर ID वगैरे कळते आणि ज्या सुविधा त्यांना डायरेक्ट मिळतात, ह्याच्यासाठी मी BJPला सहमत करेन. कारण ज्या पद्धतीने स्टेटमेंट जे द्यायचं असते त्या पद्धतीने जो नेता उभा राहील त्या पद्धतीने आम्ही त्यांना मतदान करू. मग ते अगोदरच आम्ही तुम्हाला BJP आणि काँग्रेस कशा पद्धतीने सांगू, बोलणारे तर बरेच बोलतात, पण आम्ही ठरवू त्या वेळेस की काय करायचं, कुठल्या BJPला द्यायचं की काँग्रेसला द्यायचं. आता सध्या तर मोदी सरांचीच हवा खूप चाललेली आहे, त्याच्यामुळे सपोर्ट. तर या होत्या गावदेवी मोसंबी तबेला या ठिकाणच्या रहिवाशांच्या मनातला कौल. मी प्रियंका बागल, कॅमेरामॅन राजेश यादवसह गर्जा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गर्जा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.